कार्यकर्त्यावर आभाळ कोसळलं, साहेबांनी मदतीचा हात दिला. एकनाथ शिंदेंकडून मुंडे कुटुंबाला 1 लाखांची तत्काळ मदत. अकोला, पातूर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी किती संवेदनशील आणि तत्पर आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पातूर तालुक्यातील तुलंगाबू येथील निष्ठावान शिवसैनिक दिलीप मुंडे यांचा मन नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी समजताच उपमुख्यमंत्री शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता मुंडे कुटुंबाला 1 लाख रुपयांची रोख मदत सुपूर्द केली. नेमकी घटना काय? तुलंगाबू येथील सक्रिय कार्यकर्ते दिलीप मुंडे यांचा 8 मे 2026 रोजी मन नदीत बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही माहिती तात्काळ महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली. आपल्या निष्ठावान सैनिकाच्या निधनाचे वृत्त ऐकून हळहळ व्यक्त करत साहेबांनी कुठलाही विचार न करता तत्काळ मदतीचे आदेश दिले. साहेबांनी स्वीकारली मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी. मदत वाटपाच्या वेळी शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख राजनजी साळवी, माजी आमदार नारायणजी गव्हाणकर, जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडेगुरुजी आणि शिवसेना जिल्हा समन्वयक प्रणव तायडे पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हाप्रमुखांनी दिलीप मुंडे यांच्या मुलाच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत साहेबांना शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत विनंती केली. जनसामान्यांचे नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ही विनंती क्षणात मान्य करत मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपणच करू असा शब्द दिला. या निर्णयामुळे मुंडे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. उपस्थित पदाधिकारी आणि नागरिक. मदत सुपूर्द करताना गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकटाच्या काळात आपला नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो ही भावना यावेळी शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळाली. कार्यकर्त्याप्रती असलेली ही तत्परता पाहून परिसरात एकनाथ शिंदे साहेबांचे कौतुक होत आहे. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.